आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद. म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव खाई. राम राम मित्रांनो, मी वैभव सोनटेके. तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा बी ब्लॉग आपण मोठा बनवणार नाहीत, तर कारण का की आम्ही तिघ जणच आहेत. तर आपल्याला लस द्यायची, ते जास्त माणसं नाहीत, त्याच्यामुळे आपण तिघातच आपण लस देणार आहेत. त्याच्यामुळे जास्त मोठा ब्लॉग करणार नाहीत. तर हे आपण आपल्या पक्षाला लस देणार आहेत. ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरचं लिक्विड आहे. तर हे लिक्विड आपण घेतलेलं आहे आणि हे आपण पक्षात डोळ्यात टाकणार आहेत. तर नियमाने आपली लस होती 8व्या दिवशी, तर काय प्रॉब्लेममुळे आपण थोडी पुढे ढकलली होती. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे डोळ्यात द्यायची. पक्षी येतं तर ह्यांच्या डोळ्यात आपण सगळे डोळ्यात टाकणार आहेत. तर दाखवतो तुम्हाला नंतर. चला बाय. तर आता एवढ्यात आपली लस चालू झाली, तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे देतोय आणि कसा कप्पा केलाय आपण. तर हे दिसत असेल की डिवायडर ठेवलेत हे, आणि एकदम बारीक कप्पा केलाय. आणि इकडच्या कप्प्यात अजून लस दिली नाही, किंवा कप्पा झाल्यावर आपण जाणार. बघू शकता का चिटकून पक्षी बसलाय. तुम्हाला लस दाखवतो कशा प्रकारे देतोय. दिसत असेल तुम्हाला एका पक्षाच्या डोळ्यात एक टिपका आहे. तर अशा प्रकारे आपण लस देतोय. तर आपण पूर्ण पक्षाला लस देणार आहेत. तर तुम्ही अजून पुढे बघत राहा. हा ब्लॉग आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर चला. आता एवढ्यात एक कप्प्यातली लस झाली. तर तुम्ही बघू शकता की लाईट नाही आहे फार्म मध्ये. तर आता हकलतोय पक्षी, असं कारण का की लस दिली, पक्षी चिटकून बसला, ते मर होती, त्याच्यामुळं असं हलवतोय. आता लाईट टाकायची. लाईट टाकली, आता असं पक्षी पळतोय की आता बघू शकता. हे डिवायडर इकडं लावलंय, तिकडं पक्षी आता ह्या कप्प्यात लस द्यायची. असं हे होते. आपण डोळ्यातून लस देतो पहिली. म्हणजे आता प्रीमियम कंपनीतून वरून लस मारू नका, ती आता येते ती आपण वैयक्तिक स्वतः मारतोय. वळवलेत आता, असे उठवलेत, त्याच्यामुळे आता चिटकून बसायची शॉट नाही. तर आता ह्या कप्प्यात जायचं. त्याचा हितला पक्षी इकडं डिवायडर लावले, त्याच्या पलीकडे ढकलाय. तुम्ही बघू शकता की आता ढकलतोय मी. तर मित्रांनो बघा, चाललाय तिकडं. तर मित्रांनो, हाच आहे पोल्ट्री व्यवसाय. तर जे नवीन फार्मर आहेत त्यांनी अशी मेहनत करा, तेव्हाच यशस्वी होतात ह्याच्यात. नाही तर उपयोग नाही आहे. तुम्ही फार्मरला लेबर लावता, लेबर पुन्हा नीट काम करीत नाही. तर अशा पद्धतीने असं झटवावं लागतं. तुम्हाला व्हिडिओ मार्फत सगळं दाखवतो मी, असं करावं लागतं. तर बघू शकता की हे पण डिवायडर लावतोय. आता इथं गॅप ठेवला, तिथून पक्षी ढकलायचा. तर दाखवतो तुम्हाला ही लस झाल्यावर शेवटला. तर बघू शकता एक अटकची मर झाली, त्याचा काय विषय नाही. तर दाखवतो तुम्हाला. तर ह्या कप्प्यातली आपण चालू केली. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथं पण आपण लावलंय आणि चालू कशी केली. हे दिसत असेल पक्षी पूर्ण एका साईडला गोळा केलेत. तर अंधार असल्यामुळे पक्षी एकदम शांतपणे बसलाय. इथं आपली लस चालू आहे, दिसत असेल. इकडचा पक्षी पूर्ण लस झाली तर कसं पांगून बसलाय भांड्या शेजारी.
आणि आपण पडदे खाली ठेवलेले सध्या गरमत आहे दोन्ही साईडचे. बाहेर लाईट आहे, आपण लाईट बंद केलेली आहे फार्म मधली. तर राहा आपल्या व्हिडिओला, जाऊन तुम्हाला पुढे अजून दाखवणार आहे. पूर्ण लस झालेली तर आपली फार्म मधली लाईट लावायला चाललोय. तर दाखवत तुम्हाला भांड्याला धडकवलं होतं आता आलोय. टाकली चाललोय तिकडे, दाखवत तुम्हाला कशा प्रकाराने पक्षी आता सध्या आहे चिटकून बसलेला आहे. बघा आमची गौतमी पाटील सध्या खायला मागती पण नाही येतील टाकायला आपल्याकडे. आता चिटकून बसलाय. ते पक्षी झाली तिथे राहिलंय थोडा, तिथे येतोय. तर बघू शकता पाणी फिणी काय नव्हतं खाद्याला पक्ष्यांना. आता पाण्यावर खाद्य पक्षी पडला, हे लस झाली. ती डिवायडर आहे. तर बघा तिकडे हे राहिलाय बोलत. बघू शकता एवढे राहिलेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. आय होप तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला नक्की प्रेस करा. धन्यवाद.